सदा कल्याण. काय म्हणतो? बरं आहे सगळं? तब्येत वगैरे बरी आहे त्यांची? तुमची तब्येत बरी आहे ना? हां. कसं काय झालं ऑपरेशनवर? ठीक, व्यवस्थित झालं. समोर बस. हो हो हो, नाही दिले. कल्याण स्वामी कृपा. बसा. बस. श्री गुरुदेव दत्तात्रय स्वामी. समोर बस. समोर नाही थोडस. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर 5वा अध्याय चालू आहे आपला आणि 5व्या अध्यायामधला मागच्या वेळेस 7व्या श्लोकावर आपण चिंतन केलं. ज्या श्लोकाचा विषय होता की कर्मयोगी जो आहे ह्या कर्मयोगाचे काय लक्षण आहेत, त्या लक्षणावर आपण थोडं चिंतन केलं. आणि हा कर्मयोगी जो आहे ह्याच्या लक्षणामध्ये आपण हे पाहिलं की त्याचे सर्व इंद्रिय हे त्याच्या नियंत्रणामध्ये असतात, त्याचं अंतःकरण निर्मल असतं आणि शरीरावर त्याचं पूर्ण नियंत्रण असतं, संयम असतो. एवढंच नव्हे तर तो संपूर्ण जीवमात्रामध्ये तो स्वतःला पाहतो आणि
संपूर्ण प्राण्याच्या आत्म्यामध्ये स्वतःला पाहून तो कुठल्याही कर्मफलामध्ये लिप्त होत नाही. असे इतक्या प्रकारचे आपण त्याचे लक्षण हे सांगितले आपण ते. तर ह्या सर्व लक्षणामध्ये जर वैशिष्ट्य काय असेल, म्हणजे एक त्याच्यात सूत्र काय असेल, तर सूत्र असं आहे की सर्वभूत हिते रतः, सर्व जगत कल्याणाकरता, सर्व जीव मात्राच्या कल्याणाकरता आणि इतरांच्या सेवेकरता जो कर्तव्य करतो तो कर्मयोगी आहे. हे त्याचं मुख्य त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून तो सर्व प्राणीमात्रामध्ये स्वतःला पाहतो आणि इतरांकरता जेव्हा त्याचा सेवाभाव असतो, इतर सर्व जीवांकरता आणि जगताच्या कल्याणाकरता जेव्हा त्याची भूमिका असते, त्यावेळेस त्याचं अंतःकरण हे आपोआपच हे निर्मल होतं. कारण अंतःकरण हे मलयुक्त होण्याचं कारण असं आहे की जेव्हा मनुष्य स्वतःच्या भोगाकरता, स्वतःच्या स्वार्थाकरता ज्यावेळेस जगाचा उपयोग करून घेतो, तेव्हा अंतःकरण हे मलयुक्त होतं. पण ते निर्मल केव्हा होतं, जेव्हा सर्व जगताच्या सर्व जीवाच्या कल्याणाकरता ज्यावेळेस तो आपल्या कर्तव्य भावनेने ज्यावेळेस तो कार्य करत असतो, तेव्हा आपोआपच अंतःकरण निर्मल होतं आणि आपोआपच इंद्रियांवर त्याचा नियंत्रण हे प्राप्त होतं. असे हे लक्षणं आपण कर्मयोगाचे पाहिलेत. आता हे लक्षण जेव्हा सात्व्याचे लक्षणं सांगितल्यानंतर पुढचा जो श्लोक आहे हा 8वा आणि 9वा, हे दोन जे श्लोक आहेत ते एकत्र केलेले आहेत त्यांनी. आणि 8वा आणि 9वा हे जे दोन श्लोक आहेत, ह्या दोन श्लोकाचं वैशिष्ट्य काय असेल तर कर्मयोगाच्या लक्षणं सांगितल्यानंतर त्यांनी त्याची तुलना लगेच सांख्ययोगाच्या लक्षणाबरोबर केलेली आहे. सांख्ययोगी म्हणजे जो ज्ञानप्रधान आहे, ज्याचा पूर्णपणे जो साधना ज्याची आहे ही ज्ञानप्राप्तीच्या दृष्टीने केलेली आहे, असा हा ज्ञानप्रधान जो व्यक्ती आहे ना, त्या ज्ञानप्रधान व्यक्तीचे काय लक्षणं आहेत, तुलना जी आहे ना ती कर्मयोग आणि ज्ञानयोगाची चाललेली आहे. पहिलेपासून अध्यायाची सुरुवातच जी आहे ना ही कर्मयोग आणि ज्ञानयोग ह्याच्या तुलनेपासून सुरुवात झालेली आहे की श्रेष्ठ काय आहे, इथून सुरुवात झाली आपली. आणि मग तिथे भगवंताने सांगितलं की कर्मयोग हा श्रेष्ठ आहे असं सांगितलं, की तो सुलभ आहे, तो अनिवार्य आहे आणि कर्मयोगाच्या माध्यमातूनच पुढे तो ज्ञानी होतो असं सगळं सांगितलेलं आहे. आणि आत्ता आपण कर्मयोगाचे लक्षणं पाहिले, तेव्हा कर्मयोगाच्या लक्षणाच्या तुलनेने सांख्ययोगाची काय भूमिका आहे, सांख्ययोगाची लक्षणं काय आहेत, हा विषय आता 8व्या आणि 9व्या श्लोकामध्ये घेतलेला आहे. तर श्लोक असा आहे, श्लोकाची फोड अशी आहे की न एव किंचित करोमि इति युक्तः मन्येत तत्त्ववित् पश्यन् शृण्वन् स्पर्शन् जिघ्रन् अश्नन् गच्छन् स्वपन श्वसन प्रलपन् विसृजन् गृह्णन् उन्मिषन् निमिषन् अपि इंद्रियाणि इंद्रियार्थेषु वर्तन्ते इति धारयन्. असं त्या 8व्या आणि 9व्या श्लोकाची संस्कृतमधली फोड आहे. त्यामध्ये सुरुवात त्याची नैवम किंचित करोमीति, न एव किंचित करोमी, हा त्यातला सगळ्यात त्याचा मुख्य गाभा आहे. न एव किंचित करोम इति हा त्याचा जो गाभा आहे तो असा आहे की जी धारणा तिथे ज्ञानयोगामध्ये ही धारणा महत्त्वाची आहे. ज्ञानयोगामध्ये, कारण कर्मयोगामध्ये कर्मयोग हा क्रियाप्रधान आहे, तर ज्ञानयोग हा धारणा प्रधान आहे. तर धारणा काय सांगितलेली आहे, धारणा अशी आहे की आत्मतत्वाची जी स्थिती आहे आणि प्रकृतीची स्थिती काय आहे, ह्या दोन्हीचा विचार तिथे महत्त्वाचा आहे. तो आत्मस्थितीमध्ये बसलेला जो आहे, जो स्वतःच्या स्वरूपामध्ये जो अखंडपणे अनुसंधानित आणि अधिष्ठित आहे,
त्याला आपण सांख्ययोगी असं म्हणतो आपण. आणि जो अखंडपणे जो आपल्या स्वरूपामध्ये बसलेला आहे, तर त्याची धारणा काय असते? त्याची धारणा अशी असते की जी सृष्टीमध्ये चालणारी ज्या काही क्रिया आहेत आणि जे काही वस्तू पदार्थ आहेत, जे अणुरेणू आहेत, जे सर्व जीवमात्र आहेत, तर हे सर्व क्रियाप्रधान हे त्यांच्या त्यांच्या गुण स्वभावाच्या अनुसार क्रिया चालू असतात. ही धारणा पक्की आहे. ह्या धारणेमध्ये दोन गोष्टी आहेत पहा. एक गोष्ट जी आहे ती स्वरूपाबद्दलची सांगितलेली आहे आणि दुसरी गोष्ट जी आहे ती प्रकृतीबद्दल सांगितलेली आहे. तर प्रकृतीबद्दल सांगत असताना त्याचं निरीक्षण प्रकृतीकडे चालू आहे. ज्ञानयोगाचं निरीक्षण जे आहे हे प्रकृतीकडे, म्हणजे स्वतःच्या स्वभावाकडे, स्वतःच्या अंतःकरणाकडे, स्वतःच्या स्थूल देहाकडे. म्हणजे स्थूल देह जो पंचमहाभूतात्मक आहे, अंतःकरण मन बुद्धी चित्त अहंकार हे त्रिगुणात्मक आहे. या त्रिगुणात्मक अंतःकरणाकडे आणि पंचमहाभूतात्मक अन्नमय कोश स्थूल देहाकडे त्याची स्वतःची स्वतंत्र अशी दृष्टी आहे. तो त्याच्यापासून अलग झालेला आहे. अलग झाल्याशिवाय तो पाहू शकत नाही. अलग झाल्याशिवाय त्याची दृष्टी त्याला प्राप्त होऊ शकत नाही. तेव्हा अलग होऊन तो कुठे बसलेला आहे? तर तो स्वरूपामध्ये जाऊन बसला आहे. आणि स्वरूपामध्ये जाऊन बसून तो आपल्या स्थूल देहाकडे आणि सूक्ष्म देहाकडे, आपल्या अंतःकरणाकडे आणि आपल्या अन्नमय कोश स्थूल देहाकडे त्याचं निरीक्षण चालू आहे. त्या निरीक्षणामध्ये त्याला काय आढळतं? त्याला असं आढळतं की इंद्रिय जे आहेत, आता सूक्ष्मदेहामध्ये काय काय आहे बा? सूक्ष्मदेहामध्ये मन बुद्धी चित्त अहंकार हे आहेत. पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय सूक्ष्मदेहात आहेत. विषय जे आहेत ते सूक्ष्मदेहात आहेत. पंचप्राण जे आहेत ते सूक्ष्मदेहात आहेत. स्थूल देहामध्ये फक्त पंचमहाभूत आहेत. जे अन्नमय कोश, ज्याला आपण गात्र किंवा अवयव म्हणतो, ते अवयव दृश्यमान अवयव जे आहेत हे स्थूल देहात आहेत. पण हे पंचज्ञानेंद्रिय पंचकर्मेंद्रिय मनबुद्धी चित्त अहंकार पंचप्राण या सगळ्या ज्या क्रिया ज्या आहेत ह्या सूक्ष्मदेहात चालू आहेत. ह्या सूक्ष्मदेहाचाही साक्षीत्व आहे त्याला प्राप्त झालं आहे. ह्या सूक्ष्मदेहालाही तो निरीक्षण करतोय आणि तो स्वतःच्या स्वरूपामध्ये जाऊन बसलेला आहे. तेव्हा त्याचं काय तिथे निरीक्षण आहे? तर निरीक्षण असं आहे की सर्व इंद्रिय जे आहेत हे आपल्या आपल्या विषयामध्ये व्यवहार करत आहेत. पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय प्रत्येक इंद्रियांना एक एक विषय दिलेला आहे आणि त्या विषयाच्या अनुसार ते इंद्रिय कार्य करत आहेत. हे त्याचं निरीक्षण आहे. पहिलं निरीक्षण काय असेल तर प्रत्येक इंद्रिय आपल्या आपल्या विषयामध्ये, जसं नेत्र आहेत, नेत्राचा विषय जो आहे तो नेत्रेंद्रिय जो आहे ते आहेत, हे त्याचा विषय रूप आहे. दृश्याकडे पाहणं हा त्याचा विषय आहे. श्रवणेंद्रियाचा विषय जो आहे शब्द आहे. हा शब्द म्हणजे श्रवण करणे, शब्दाचं श्रवण करणे. म्हणजे हे जे पाच विषय जे आहेत, शब्द स्पर्श रूप रसगंध, हे पाच विषय आहेत. आणि पाच विषयाला हे पाच इंद्रिय जे आहेत हे नेहमी त्या पाच विषयाशी संबंधित असतात. जसे शब्दाचा संबंध हा श्रोत्रेंद्रियाशी आहे, रूपाचा संबंध हा नेत्रेंद्रियाशी आहे, रसनेंचा रसतत्व जे आहे ह्या रसतत्वाचा संबंध हा रसनेंद्रिय हे रसनेंद्रियशी संबंध आहे, त्याचा जिभेशी संबंध आहे. त्याच्यानंतर नासिकेचा संबंध हा गंध आहे, पृथ्वीतत्व, ह्या गंध तन्मात्राशी संबंध आहे. आणि त्वचेचा संबंध जे आहे हा स्पर्श तन्मात्राशी आहे. असे आपण पाच विषय आहेत आणि पाच ज्ञानेंद्रिय आहेत. हे तो पाहत असतो की हे पाच ज्ञानेंद्रिय या पाच विषयाशी अखंडपणे संबंध ठेवून आहेत. परंतु तो स्वतः कुठे आहे? तर तो स्वतः त्या इंद्रियापासून अलग आहे. म्हणजे आता सांख्ययोगाचं आपण लक्षण पाहतोय. सांख्ययोगाचं लक्षण काय असेल तर तो पहिल्यांदा स्वरूपात जाऊन बसलेला आहे. स्वरूप कसं आहे? स्वरूप जे आहे हे अक्रिय आहे. स्वरूप हे क्रियाप्रधान नाही. क्रियाप्रधानता ही प्रकृतीमध्ये येते आणि अक्रिय तत्व अकर्ता जो शांत स्थितीमध्ये बसलेला आहे, जो सच्चिदानंद ज्याचं लक्षण सांगितलं,
स्वरूपाचं लक्षण सांगताना काय सांगितलं आहे की ते सच्चिदानंद तत्व आहे, सत्तत्व, चित्तत्व, आनंद तत्व आहे, जे अखंड आहे, अविनाशी आहे, जे अजन्म आहे, जे अमर आहे. जे आपण दुसऱ्या अध्यायामध्ये सांख्ययोगाचा जो अध्याय होता त्याच्यामध्ये आपण आत्मतत्वाचं जे काही आपण लक्षणं सगळे पाहिले विस्ताराने, तर ते सर्व लक्षणं जे आहेत ते सर्व लक्षणं तो स्वतःमध्ये आणून घेतो, तो त्या स्वरूपात जाऊन बसतो आणि तो स्वतः अक्रिय, अकर्ता, अकर्म सिद्ध करणारा आणि जो सच्चिदानंद तत्वाशी एकरूप झालेला आहे असा तो साक्षित्व भावाने आपल्याच प्रकृतीला पाहत होतो आणि आपल्या प्रकृतीला पाहून आपल्या पंचज्ञानेंद्रियाचा संबंध हा पंचविषयाशी आहे हे पाहत होतो. म्हणून हे इंद्रिय जे आहेत हे पंचज्ञानेंद्रिय आणि पंचकर्मेंद्रिय हे एक क्रियाप्रधान आणि ज्ञानप्रधान जरी असले तरी त्यांचा संबंध हा विषयाशी आहे. हे 5 प्रकारच्या क्रिया आणि 5 प्रकारचे विषय हे म्हणजे पंचकर्मेंद्रिय आणि पंचज्ञानेंद्रिय हे अशा प्रकारचे आहेत आणि ह्या 5 प्रकारच्या क्रिया आणि 5 प्रकारचं हे जे ज्ञान आहे हे 5 प्रकारच्या क्रिया आणि 5 प्रकारचं ज्ञान हे परस्पराशी अशा प्रकारचं हे संबंधित आलेलं आहे आणि हे तो ते निरीक्षण करतोय. हे त्या ह्याच्याप्रमाणे तो अतिशय त्या साक्षीत्व भावनेने तो पाहतोय की परंतु तो स्वतः मात्र आपल्या आत्मतत्वामध्ये तो एकरूप झालेला आहे, बसलेला आहे. तो सच्चिदानंद तत्वामध्ये अखंड असा आनंदी स्थितीमध्ये अकर्ता असा तो बसलेला आहे आणि आपल्या इंद्रियांना आपल्याला जे प्राप्त असलेला जो स्वभाव आहे त्या स्वभावाच्या अनुसार इंद्रियामध्ये त्या वृत्ती निर्माण झालेल्या आहेत, त्या इंद्रियांना तो विचरण करताना पाहतोय. आणि मग पाहताना म्हणजे त्यांनी काय काय सांगितलं आहे हे सगळ्या प्रकारचे त्यांनी पश्चन, श्रवण, स्पर्शन, जिग्रन, आश्रन हे जे सांगितले हे सगळे जे काही क्रिया सांगितल्या त्यांनी की पाहताना, ऐकताना, स्पर्श करताना, वास घेताना, भोजन करताना, गमन करताना, झोपताना, श्वास घेताना, बोलताना, त्याग करताना, घेताना, डोळे उघडताना, डोळे मिटताना सर्व इंद्रिये आपल्या आपल्या विषयात व्यवहार करत आहेत असे समजून तो तत्व जाणणारा जो सांख्ययोगी आहे तो सांख्ययोगी निसंदेहपणे असा विचार करतो की मी हे काही करत नाही. याची भूमिका लक्षात घ्या. सांख्ययोगाची जी धारणा आहे ना ती धारणा जर आपल्याला समजली ना की मी हे काही करत नाही तर हे प्रकृतीमध्ये हे क्रिया घडत आहेत, त्याची ही धारणा जेव्हा अशी निश्चित होते तेव्हा समजायचं की हा सांख्ययोगी आहे. सांख्ययोगाचं लक्षण जर काय असेल तर अकर्ता स्थिती आहे. अकर्ता जेव्हा आत्मतत्वाशी तो एकरूप झाला तेव्हा तो अकर्ता होतो आणि अकर्ता स्थिती केव्हा होते जेव्हा तो त्याच्यापासून अलग होतो. त्या इंद्रियाच्या प्रवाहामध्ये जर तो एकरूप झाला तर काय होईल माहिती आहे का की जीवभाव निर्माण होईल. लक्षण काय माहिती आहे की तो जीवभाव कशाला म्हणायचं, जीवभाव त्यालाच म्हणायचं ज्या ठिकाणी मी करता आहे, मी भोगता आहे, मी ज्ञाता आहे, मी धरता आहे, मला सगळे भोग प्राप्त होतात, सुख आणि दुःख हे मला प्राप्त झालेले आहेत, अशा प्रकारचा जो भोक्तृत्व भाव जो आहे तो केव्हा निर्माण होतो, कर्तृत्व भावातूनच निर्माण होतो. केल्याशिवाय भोगत नाही माणूस, केलं की भोग प्राप्त होतात, पण केलंच नाही तर भोग मिळणार नाहीत. म्हणून तो अकर्ता आहे पहिल्यांदा. कारण काय अकर्ता का झाला तो, याचे 2 कारण आहेत. एक म्हणजे तो स्वरूपाशी एकरूप झालेला आहे, हे पहिलं कारण आहे. स्वरूपाशी एकरूप झाल्यामुळे स्वरूपाचे सगळे लक्षणं त्याच्यामध्ये आलेत आणि त्याचं मुख्य लक्षण काय असेल तर अकर्ता आहे, अक्रिय आहे, शांत, शांत प्रशांत आहे, सच्चिदानंद तत्वामध्ये एकरूप झालेला आहे, तो अकर्ता आहे. तो अशा या अकर्ता स्थितीमध्ये ज्यावेळेस तो ह्या सगळ्या इंद्रियांना आणि ह्या सगळ्या देहाच्या क्रियांना पाहतो तेव्हा त्या क्रिया त्याला दिसतात पण तो करता नसतो. ही धारणा आहे. ही धारणा जिथे प्राप्त झाली तिथे त्याला समजायचं की हा सांख्ययोगी आहे. आता आपण तुलना कर्मयोगाची करतोय. कर्मयोगामध्ये काय होती परिस्थिती, कर्मयोगामध्ये परिस्थिती अशी होती की सर्व काही कर्म जे करायचं आहे ते जीवाच्या कल्याणासाठी, जगाच्या कल्याणासाठी करायचं आहे, हे इतरांच्या सेवेसाठी करायचं आहे. आणि इथे भूमिका काय आहे तर ही जी काही क्रिया घडते ही क्रिया ही आपोआप प्रकृतीतून घडत आहे, मी काही करत नाही.
दोघांच्या भूमिकेत बघा. आणि नंतर दोघांचे मार्ग हे एकत्र कसे येतात ते बघू आपण. तुलना कशाकरता करायची आहे? तुलना एवढ्याकरता करायची आहे की दोन प्रकारचे आहे निष्ठा, दोन प्रकारचे माणसं असतातच. काही जे माणसं आहेत हे ज्ञानप्रधान असतात, त्यांना तत्त्वज्ञानाची आवड असते, तत्त्वज्ञानाचं पूर्णपणे जिज्ञासा असते आणि ते तत्त्वज्ञानाशी एकरूप होण्याचा ते प्रयत्न करत असतात. पण ते खरंच तत्त्वज्ञानी आहेत का नाही हे समजायला काही मार्ग पाहिजे ना. नुसतं जर समजा आत्मतत्वावर पुष्कळ बोलले आणि मात्र प्रत्यक्ष आचरणामध्ये अशी गोष्ट लक्षात आली की थोडं जर कोणी काही बोललं तर मनुष्य दुःखी होतो. थोडं जर कोणी अपमान केला की त्याला असं वाटतं की माझा अपमान झालेला आहे, मला याचा सूड घ्यावा लागेल. तर तो जो आहे तो त्याला तत्त्वज्ञानाचा तत्त्वदर्शी तो नाहीच. त्याला तत्त्वज्ञान हे प्राप्त झालेलंच नाही आहे. तत्त्वज्ञानी त्यालाच म्हणता येईल की जो कोणत्याही स्थितीमध्ये अचल आहे. कारण तत्त्वज्ञानामध्ये तो अचल असतो, तत्त्वज्ञानामध्ये तो आत्मस्वरूपाशी एकरूप झालेला असतो. म्हणून त्याला कोणत्याही बाह्य घडलेल्या घटनेचा त्याच्यावर काहीही परिणाम होऊ शकत नाही. म्हणजे बाहेरच नव्हे तर स्वतःच्याही शरीरामध्ये, स्वतःच्याही अंतःकरणामध्ये ज्या वृत्ती प्रवृत्ती निर्माण होतात, जे सुखदुःखाचे काही लाटा निर्माण झालेल्या असतात, त्याच्यापासून तो अलग आहे. याचं कारण काय? तर मूळ कारण जे आहे ही त्याची धारणा आहे. आणि कोणती धारणा? तर मी हे करत नाही. हे करणारी जी क्रिया आहे ही या प्रकृतीमध्ये घडते. आणि हे इंद्रिय जे आहेत, या इंद्रियाचा स्वभाव त्या विषयाशी लागून असल्यामुळे डोळे हे पाहण्याचं काम करणारच, नाक जे आहे हे त्या गंध हे घेणारच, कानाला हा शब्द कानावर हा पडणारच. त्यामुळे हे पंचज्ञानेंद्रिय जे आहेत ह्या पंचविषयाशी संबंधित असतील, पण माझा त्याच्याशी काही संबंध नाही, मी अकर्ता आहे. अशी ही सांख्ययोगाची भूमिका आहे. कर्मयोगाची भूमिका जी आहे ती जे जे मी काही करेन ते भगवंताला मी समर्पण करेन. दोघांमध्ये फरक आहे. तिथे जरी तो करत असला तरी तो करत नाही, आणि इथे जरी करत नसला तरी इथे हा करतो. दोघांमध्ये फरक बघा तुम्ही. दोन्ही सहज अवस्था आहेत. दोन्ही अवस्थेमध्ये सहज आहे. कारण अहंकाराला कुठे संबंध नाही आहे. जिथे अहंकार आला तिथे सहज अवस्था संपली तुमची. परंतु धारणेमध्ये फरक आहे. पहिल्या ह्याच्यामध्ये जीवभाव आहे आणि तो जीवभाव भगवंताला समर्पण केलेला आहे. आणि दुसऱ्या ह्याच्यामध्ये जीवभावच नाही आहे, आत्मभाव आहे. फरक कुठे आहे? आणि अंततः तो कसा एकमेकाशी येऊन मिळालेला आहे. कारण पहिल्यांदा सांगितलंय की कोणताही जरी मार्ग तुम्ही पत्करला तरी शेवटी परमेश्वर प्राप्ती हा त्याचं अंतिम स्थान आहे. त्यामुळे कर्मयोग आणि ज्ञानयोग ह्याला भिन्न भिन्न समजणं म्हणजे कोणत्या अर्थाने की त्याचं काय फल, वेगळे वेगळे फळ मिळतात असं समजणं. याला काय म्हटलेलं आहे? सांख्ययोग पृथक बाला असा शब्द वापरला की सांख्य आणि योग ह्या दोघांना पृथक पृथक समजणं ही बालबुद्धी आहे असे विधान तिथे केले असल्यामुळे सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग आणि कर्मयोग या दोन्हीमध्ये अंततः दोघे एकाच ठिकाणी जाऊन मिळतात. आणि ते मिळण्याचं ठिकाण म्हणजे परमेश्वर प्राप्ती आहे. कर्मयोगाने तो परमेश्वर प्राप्त कसा करतो? तर कर्मयोगाने सगळं समर्पण भाव आहे. तिथे जे जे काही आहे ते तुझंच आहे, मी तुलाच अर्पण करतो असं म्हणून त्याची प्रत्येक क्रिया आहे. त्यामुळे तो नकळतपणे अकर्ता होतो. तिथे अहंकार त्याचा नष्ट कशामुळे झाला की दुसऱ्याकरता जर सगळं केला, पूर्ण सेवाभावाने जो मनुष्य काम करतो तिथे अहंकार निर्माण होण्याचा प्रश्न येतच नाही. कर्ता जरी असला तरी अकर्ता पण आहे. कर्मयोगामध्ये आपण पाहिलं कर्म, अकर्म, विकर्म हे तीन शब्द आपण जेव्हा पाहिले त्यावेळेस अकर्म हा जो शब्द आहे तो करत असताना सुद्धा मी करत नाही किंवा मी माझ्याकरता करत नाही. कारण मी आणि माझे हे शब्द आले तर तिथे अहंकार आहे. पण जिथे मी आणि माझे हे दोन शब्द मिटले आणि तरीही क्रिया आणि कर्तव्य चालू असेल तर ते कर्तव्य जे आहे ते कधीही बंधनाला कारणीभूत होऊ शकत नाही. कारण बंधन कशामुळे होतं? बंधन कामनेमुळे होतं. बंधनाचं मूळ कारण लक्षात घ्या. कुठल्याही कर्माचं बंधनाचं जर मूळ कारण काय असेल तर त्या कर्माच्या संदर्भातली जी कामना असते त्या कामनेमुळे बंधन आहे.
आता दोन्ही योगाचा जर विचार केला आपण तर कर्मयोगामध्ये सुद्धा हा कामना नाही आहे आणि ज्ञानयोगामध्ये सुद्धा कामना नाही आहे. त्यामुळे दोन्हीमध्ये होणाऱ्या ज्या क्रिया आहेत त्या कधीही बंधनकारक होणार नाहीत. त्यामुळे दोन्ही योगामध्ये अंततः परमेश्वर प्राप्तीशिवाय दुसरा स्थानच नव्हे. तरी पण फरक काय आहे तर एक जो आहे हा क्रिया करत असताना एक क्रियाप्रधानता आहे, एक धारणा प्रधानता आहे. एकाची जी प्रधानता कशामध्ये आहे की तो कर्तव्य भाव आहे त्याचा, त्यामुळे तो क्रिया करत असतो, सतत तो क्रिया करत असतो. पण करताना काय परमेश्वराला समर्पण भाव आहे. त्या ठिकाणी सारखं जे आहे ना हे कृष्णार्पणमस्तू जे आहे हे तुझंच आहे, मी तुझ्याकरताच करतोय, हे माझं नाहीच आहे आणि माझ्याकरता नाहीच. ही भूमिका घेणं म्हणजे कर्मयोग आहे. आणि ज्ञानयोगामध्ये तो म्हणतो की मी सच्चिदानंद तत्व आहे, मला ह्या कुठल्याशी काही घेणं देणं नाही आहे. मग माझे ज्ञानेंद्रिय माझे कर्मेंद्रिय हे जे काही क्रिया करतात हे प्रकृतीचा भाग आहे. त्यामुळे ते गुणक्रीडा चालू आहे, ती फक्त आपण साक्षीत्वाने पाहायचं काम आहे. त्यामुळे हा कर्ता होऊ शकत नाही. आणि कर्ताच जर झाला नाही तर भोगता कसा होईल? जो कर्ता होतो तोच भोगता होतो. म्हणजे आता दोघांमध्ये जर आपण तुलना करत गेलो तर आपल्याला कसं ते साम्य आहे. फक्त काय माहिती का, वृत्ती प्रवृत्तीमध्ये धारणेमध्ये आणि मूळ पिंड जो स्वभाव आहे त्या स्वभावामध्ये फरक असल्यामुळे एक ज्ञानयोगी झाला आणि एक कर्मयोगी झाला. एक जिज्ञासा प्रधान आहे, एकाला जिज्ञासा प्रचंड आहे की काय आहे वा हे परमेश्वर तत्व काय आहे, हे जग कशामुळे बनलेलं आहे, हे माझं स्वरूप नेमकं काय आहे, माझा जन्म कशाकरता झाला, मला माझ्या जन्माचा उद्देश काय आहे आणि परमेश्वर तत्व काय आहे, अशी जिज्ञासा ज्याच्यामध्ये निर्माण झाली तो ज्ञानयोगाकडे गेला. आणि जो जिज्ञासा ज्याची गौण आहे, जो म्हणतो मला जे फक्त प्राप्त झालं आहे ना ते मला करायचं आहे फक्त आणि मला परमेश्वराला हे सगळं अर्पण करून आनंद घ्यायचा आहे, त्यामुळे तो डायरेक्ट आनंदामध्ये गेला आहे. तो त्याला तिथे जिज्ञासा नाही आहे. जिज्ञासा ही आपोआपच त्याची समाधानकारक होणार, कारण हे करत असतानाच त्याला ज्ञान हे इतकं स्वाभाविकपणे मिळणार आहे की मला ज्ञान प्राप्त व्हावं ही इच्छा नाही आहे. असं लक्षात घ्या, या दोघांमध्ये आपल्याला कुठे फरक आहे आणि कुठे साम्य आहे. हे साम्य जर आपल्याला कळालं आणि फरक जर कळाला तर आपल्याला हे जे काही स्थिती सांगितली ना की सांख्य आणि योग ह्याच्यामध्ये पृथक पृथक आहे ही समजण्याची भूमिका ही नष्ट होईल. म्हणून हा जो काही 8वा आणि 9वा जो श्लोक आहे, ह्या 8व्या आणि 9व्या श्लोकामध्ये जर वैशिष्ट्य काय असेल तर वैशिष्ट्य हे आहे की त्याची जी काही क्रिया जी आहे ही क्रिया ही स्वाभाविक सहज आणि कुठल्याही प्रकारच्या अहंकाराविरहित झालेली आहे. ही सहजता आहे त्याच्यामध्ये ती होते, आपोआप होत असते आणि त्या क्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचा अभिनिवेश अहंकार नाही आहे, त्या क्रियेमध्ये कुठल्याही प्रकारची कामना नाही आहे आणि त्या क्रियेमध्ये कुठल्याही प्रकारचं बंधन होण्याची शक्यता नाही आहे. अन्यथा कर्म करताना मी एवढं केलं आणि माझ्यामुळे एवढं झालं ही भूमिका आली किंवा मला ह्याच्यामुळे लौकिकता प्राप्त व्हावी, लोकांनी मला मोठेपणा द्यावा ही भूमिका आली की बंधन आलं असते. त्या बंधनाचाही इथे संबंध नाही आहे. दोन्हीमध्ये क्रिया होते, कर्मयोगातही क्रिया आहे आणि ज्ञानयोगातही क्रियेशिवाय तर कुठलंच चालतच नाही आहे. दोन्हीमध्ये क्रिया आहे, पण दोन्ही क्रियेमध्ये एकाची धारणा जी आहे ही समर्पणाची आहे की कर्म जे आहे हे फलासहित परमेश्वराला म्हणजेच प्रत्येक जीवमात्राच्या सेवेला हे अर्पण केलेलं आहे. तर ह्या ठिकाणी अर्पण करायचा प्रश्नच येत नाही. तो म्हणतो मी नाहीच येते तर मी काय अर्पण करणार, मी त्या ह्याच्यामध्ये करताच नाही आहे मी, तर मला दान करायचा काय प्रश्न येतो. म्हणून तो अर्पण करणाराही राहिलेला नाही आहे. तर तो आत्मस्वरूपामध्ये आहे, आत्मभावामध्ये आहे, तो अखंड आत्मभावामध्ये असल्यामुळे तो सच्चिदानंद आनंदातच आहे तो काय. आणि तरी त्याच्या हातून ही क्रिया घडत असते आणि ही क्रिया घडत असताना सुद्धा त्या क्रियेमध्ये सहजता आहे, त्या क्रियेमध्ये आनंद आहे, त्या क्रियेमध्ये परमेश्वरी सत्तेची धारणा आहे की हे करणारं जे काय आहे तो परमेश्वरच करत असतो. ह्या प्रकृतीमध्ये सुद्धा आता ही प्रकृतीमध्ये आपण जेव्हा प्रकृती पुरुषाचा अभ्यास पुढे करू आपण
त्यामध्ये प्रकृती म्हणजे पुरुष नाही आणि पुरुष म्हणजे प्रकृती नाही अशा प्रकारचं विधान सुरुवातीला केलेलं आहे. पण जेव्हा ज्ञानयोगाच्या स्थितीत जातो की नाही त्यावेळेस ही जी प्रकृती आहे ना, या प्रकृतीच्या प्रत्येक अणुरेणूमध्ये त्याच्याशिवाय, त्याच्या सत्तेशिवाय दुसरं काहीच नाही. म्हणजे आपण जसं जसं सखोल तत्वज्ञानाकडे जातो तसं तसं आपल्या लक्षात असं येतं की भेदातून अभेद्यतेकडे जातो. ज्ञानयोगाचं काय वैशिष्ट्य आहे तर भेदातून अभेद्यतेकडे जातोय तो. म्हणजे ज्याला ज्याला म्हणून तो पाहतो, जे जे म्हणून काही क्रिया चालू आहेत, जे जे म्हणून दृश्य आहे, त्या सर्व दृश्यामध्ये तो ते अदृश्य तत्व पाहतो. आता त्याच्या पाहण्यामध्ये कसं पाहणं आहे, या ज्ञानयोगाच्या ह्याच्यामध्ये या सर्व क्रियेमध्ये सुद्धा, त्या क्रियेमध्ये काय पाहतो तो, त्या क्रियेमध्ये सुद्धा परमेश्वराला पाहतो तो. त्या क्रियेमध्ये सुद्धा की बा ही क्रिया जी चालू आहे, ही क्रिया म्हणजे कशी आहे, तर तो तिथे आपल्याला जर तत्वज्ञानाचा विचार करायचा झाला तर पुरुष प्रकृती आणि शिवशक्ती हे तत्वज्ञान. सांख्ययोगामध्ये पुरुष प्रकृती हा विषय मुख्य मांडलेला आहे. आणि सांख्ययोगामध्ये काय म्हटलेलं आहे की प्रकृती अनेक तत्वांनी बनलेली आहे. त्याचे पुष्कळ तत्व सांगितले, त्यात त्रिगुण सांगितले, पंचमहाभूत सांगितले आणि अनेक तत्वांनी ही प्रकृती बनवून त्या प्रकृतीचा आपला काही संबंध नाही म्हणून सांगितलं. आणि आपण आत्मतत्वामध्ये आहोत, आपला काही संबंध नाही म्हणून सांगितलेलं आहे. पण जसं जसं त्याची ज्ञानाची भूमिका ही प्रगल्भतेने होते, जसं तो सच्चिदानंद स्वरूप होतो, तसं तसं पुढे ज्ञानविज्ञान योगामध्ये 7व्या अध्यायात सुद्धा पुढे सांगितलं की सर्वत्र वासुदेव ही भूमिका सांगितली. तर त्या ठिकाणी हे चिंतनाचा विषय निश्चित होतो की ह्या प्रकृती पुरुषामध्ये, या प्रकृतीमध्ये परमेश्वराला कसं पाहायचं, हा सखोल विषय आहे. आणि ती पाहण्याची भूमिका इथून सुरुवात केली. ह्या 8व्या 9व्या श्लोकापासूनच ही सांगायला सुरुवात केलेली आहे की जे काय करत आहे तो परमेश्वर करतोय आणि जे काय आहे तो परमेश्वरच आहे, दुसरं काहीच नाही, त्याचीच सत्ता आहे. आता हे समजणं फार महत्त्वाचं आहे. आणि वाक्य जे आहे ना, हे वाक्य सहजतेने बोलणं गोष्ट वेगळी आहे, पण अनुभव मात्र वेगळा येतो आपल्याला. कारण अनुभव जो आहे तो भेदाचा अनुभव आहे. आपण पाहतो ना, दृश्य जे पाहतो त्या प्रत्येक दृश्यामध्ये तुम्हाला भेद दिसतो. भेदच भेद आहे सगळीकडे. आणि सांगितलंय पाहायला अभेद्यता, मोठी म्हणजे विलक्षण गोष्ट आहे. ही पाहण्याकरता जी ज्ञानदृष्टी, जी तत्वदृष्टी आहे, ती जोपर्यंत प्राप्त होत नाही ना तोपर्यंत हे लक्षणच येणार नाहीत. कारण 8व्या 9व्या श्लोकामध्ये जे लक्षणं सांगितलीत की नाही, हे लक्षणं हे केवळ शब्दप्रधान नाही आहेत, तर ते अनुभव प्रधान आहेत. मग हा अनुभव कसा यावा की जेणेकरून या प्रकृतीच्या अणुरेणूमध्ये, या प्रकृतीच्या प्रत्येक क्रिया प्रक्रियेमध्ये हे परमेश्वराचं दर्शन कसं व्हावं. तर ते होण्याकरता पहिली धारणाच महत्त्वाची आहे. काय धारणा आहे की मी नावाची वस्तू नाही आहे, ही पहिली धारणा आहे. मी नावाची जी वस्तू आहे ना, मी जी गोष्ट आपण पाहिली ती मी जी आहे ही केवळ कल्पना आहे. आता एक एक टप्प्याने सांगतो. मी नावाची गोष्ट म्हणजे जीव आहे. हा जो जीव भाव जो आहे ना, त्यालाच मी हा शब्द वापरला आहे. स्वतःच्या भिन्न अस्तित्वाची जाणीव म्हणजे मी आहे. आणि स्वतःचं भिन्न अस्तित्व समजणं, ही जी धारणा घेणं आहे ना, त्यालाच आपण भ्रम असं म्हटलेलं आहे. ती वस्तू नव्हेच, त्याला अस्तित्वच नाही. आणि तिथून भेदाला सुरुवात झालेली आहे. भेद हा प्रकृतीत नाही आहे, भेद हा स्वतःच्या धारणेत आहे. भेद जो आहे हा स्वतःला भिन्न समजण्यामध्ये भेद आहे. आणि एकदा मनुष्य स्वतःला भिन्न समजला की त्याला बाहेर सगळीकडे भेद दिसतो. मूळ कारण तुम्हाला सांगतो, त्याची मीमांसा झाली एकदा ना की तुम्हाला सगळं ॲनालिसिस होईल त्याचं पूर्ण, की प्रकृतीमध्ये हे त्रिगुणात्मक प्रकृती आहे, पंचमहाभूतात्मक प्रकृती आहे, पंचतन्मात्रा आहेत, आणि मग इतक्या प्रकारचे जीव आहेत सगळे, आणि मग 4 वर्ण आहेत, 4 आश्रम आहेत. सगळीकडे भेदच भेद, भेदाशिवाय दुसरं काही दिसत नाही आहे. आणि मग अभेद्य दृष्टी कशी काय निर्माण व्हावी हा प्रश्न आहे. म्हणून अभेद्यता निर्माण होण्याकरता अडथळा जर काय असेल ना, पहिल्यांदा तर मूलभूत जो अडथळा आहे तो माणसाची स्वतःबद्दलची धारणा जी आहे ना, ती पहिल्यांदा बदलली पाहिजे. की मी नावाची वस्तू जर मानली तर जगात सगळीकडे भेद आहे.
आणि मी नावाची वस्तू शून्य आहे, ही जर एकदा पक्की धारणा झाली पक्की की मी नावाची वस्तूच नाही, तर मग मी करता कसा होईल? आणि मी नावाचा जर करता नसेल तर मग क्रिया जी होते ते कोण करणार? हा जो काही प्रश्न आहे तो प्रश्न हळूहळू सुटायला लागतो की मी म्हणजे जडचैतन्य ग्रंथी आहे. बरं काय, मीची व्याख्या अजून किती अनेक प्रकारचे मीच्या व्याख्या आहेत. मी म्हणजे काय? मी म्हणजे माझे स्वतःचे भिन्न अस्तित्व. मी म्हणजे काय आहे? तर मी म्हणजे इतरांपेक्षा मी वेगळा आहे तो मी आहे. मी म्हणजे काय आहे? मी म्हणजे जाणीव, स्वतःच्या भिन्न अस्तित्वाची जाणीव म्हणजे मी आहे. मी म्हणजे काय? तर जडचैतन्य ग्रंथी म्हटलेलं आहे. जड म्हणजे प्रकृती आणि चैतन्य म्हणजे सच्चिदानंद तत्व. या दोघांना एकमेकाला ज्या गाठीने बांधलंय की नाही ती गाठ म्हणजे मी आहे. बरं का, त्या गाठीला त्याला जडचैतन्य ग्रंथी असं म्हटलं आहे. ती जी ग्रंथी आहे ना तीच मुळातून काल्पनिक आहे. ती धारणाच काल्पनिक आहे. कारण जड जो आहे तो चैतन्याला बांधूच शकत नाही, चैतन्य जडाला बांधूच शकत नाही. मग कसं काय मग हे आणलं? जड चैतन्य ग्रंथी सुटली पाहिजे हे कसं करता म्हटलं? कारण ती कल्पना आहे, कल्पनेची बाधा सुटावी. भ्रम सुटला पाहिजे. भ्रमाला अस्तित्व नसतं. भ्रम ज्याने धारण केलाय ना त्याला अस्तित्व असतं. भ्रमिष्ठाला अस्तित्व आहे, भ्रमाला अस्तित्व नाही आहे. गोष्ट सूक्ष्म आहे. अहंकार जो आहे ना हा मुळातूनच भ्रम आहे. हा जडचैतन्याने एकमेकाला बांधलेली जी ग्रंथी आहे ती ग्रंथी आहे असं तुम्ही जे समजले ना, तो भ्रम जो आहे हा तुम्ही निर्माण केला. मग तो दूर करायचं काम कोणाचं आहे? तुमचंच आहे ना. मग ज्याने भ्रम निर्माण केला त्याचं कर्तव्य आहे भ्रम दूर करायचं. त्याने जर हे ठरवलं की नाही हा आपल्याला भ्रम झालेला आहे, जसं स्वप्नातून मनुष्य जागृत झाला की म्हणतो की नाही हे सगळं स्वप्न पडलं होतं भयंकर, पण ते सगळं खोटं आहे. का बरं? कारण तो भ्रम होता. काही काही वेळेला थोडा क्षणभर मनुष्य भयभीत होतो जागा झाल्यानंतर सुद्धा, पण त्याचा प्रभाव असेपर्यंत. नंतर म्हणतो की हे सगळं खोटं होतं, हा सगळा भ्रम होता. आणि जेव्हा तो ठरवतो हा भ्रम होता तेव्हा त्याचा प्रभावही नष्ट होतो. तसं जडचैतन्य ग्रंथी ही कल्पना आहे आणि त्या कल्पनेला त्या भ्रमाला दूर करायचं काम त्या भ्रमिष्ठाचंच आहे, दुसरं कोणीच करू शकत नाही. त्या भ्रमिष्ठाने एकदा ठरवलं की मी नावाची वस्तू नाही आहे, की त्या ठिकाणी मी जर वस्तू संपली तर कर्तृत्व भाव संपतो. आणि जेव्हा मी करता नाही तेव्हा मग क्रियेची प्रधानता जी आहे ही कुठून आली? हा प्रश्न जो आहे हा आपोआप सुटतो की ते एकमेव परब्रह्म परमेश्वराची सत्ता आहे आणि त्याच्या सत्तेनेच ही क्रिया चालू आहे, मी करता नव्हे. ही धारणा झाल्यानंतर जे जे म्हणून काही होतं ते सर्व परमेश्वराच्याच सत्तेने त्याच्याच कार्याने हे होत असतं. ही धारणा पक्की होते आणि मग जी प्रकृती आहे ही चैतन्यमय दिसते. त्याच्यानंतर दृश्य कसं दिसतं? त्या दृश्याला पाहायची धारणा बदलली की दृश्य बदलतंच. माणसाला प्रसन्नता अंतःकरणात निर्माण झाली की बाहेरचं वातावरण प्रसन्न दिसायला लागतं. ही भूमिका बघा तुम्ही. आपली भूमिका बदलली एकदा, आपली धारणा बदलली की जग बदललेलं दिसतं आपल्याला. मग ती प्रकृती जी आहे ती शक्ती स्वरूपात दिसते. आपण शक्तीची जी पूजा करतो ना आपण, की शिवाची शक्ती ही शिवस्वरूपात आहे असं म्हणतो आपण. तर तुम्ही ज्ञानाच्या भूमिकेत जेव्हा आले, तुम्ही जेव्हा शिवाच्या भूमिकेत आले, जेव्हा तुमचा जीवभाव शून्यत्व झाला त्यावेळेस तुम्ही शिवत्वामध्ये येता आणि मग दृश्याला तुम्हाला शक्ती दिसते. मग ती त्रिगुणात्मक प्रकृती ही सच्चिदानंद स्वरूपात दिसते. आणि मग त्या ठिकाणी होणारी प्रत्येक क्रिया प्रक्रिया ही परमेश्वरानेच केलेली प्रक्रिया दिसते. तो ह्या श्लोकाचा अर्थ आहे मुळातून. नाही तर तुम्ही म्हणाल की बुवा हा जो अक्रिय आहे तर हा जो कर्तृत्व शून्य झाला माणूस. तर शिव कसा आहे? शिवाचं आणि शक्तीचं जर आपण नातं पाहिलं तो एक मोठा विषय स्वतंत्र अमृतानुभवामधला तो ज्ञानेश्वर महाराजांनी स्वतंत्र ग्रंथ निर्माण केला त्याच्याकरता. निवृत्तीनाथांनी त्यांना आदेश दिला होता की तुला मी काही जे काही तुला तुझ्यावर जी काही कृपा केली आणि जे काही शक्तिपात केला तर त्याचा तू आता अनुभव सांग म्हणून त्याने अमृतानुभव सांगितला. त्याच्यामध्ये जो शिवशक्ती समावेशन नावाचं जे प्रकरण सांगितलं त्या प्रकरणामध्ये पूर्ण ज्ञानाचीच भूमिका आहे.
तिथे तो स्वतः शिवस्वरूपात होऊन, स्वतः शिव कसा आहे तर आपल्या ठिकाणी शांत बसलेला आहे, समदृष्टीने बसलेला आहे. पण म्हणून काय जगाचं कार्य थांबलं का? तर त्याने आपल्याच माध्यमातून निर्माण झालेली जी शक्ती आहे त्या शक्तीच्या माध्यमातून संबंध ब्रह्मांडाचं कार्य चालू आहे. मग तिथे आपण त्रिगुणात्मक प्रकृती म्हणतो का? जेव्हा शक्तीचा विचार करतो तेव्हा त्रिगुणात्मक प्रकृती म्हणत नाही, तर ती शिवाचीच शक्ती सर्वत्र कार्य करते. आणि मग अशी धारणा ज्यावेळेस होते त्यावेळेस त्याला सांख्ययोगी असं म्हटलेलं आहे खऱ्या अर्थाने. म्हणून मग जे पाहणं असेल, जे काही भिन्न भिन्न प्रकारचे जे काही आचरणातल्या क्रिया असतील त्या सर्व क्रिया ज्या आहेत ह्या शक्ती स्वरूपामध्ये जातात आणि आपली स्वतःची धारणा ही शिवस्वरूपामध्ये येते. आणि मग हा जो सांख्ययोगी आहे हा सांख्ययोगी एका ठिकाणी राहूनही सगळ्या ब्रह्मांडाचं हा कार्य हे करत असतं आणि करूनही न केल्यासारखं असतं. तर अशा प्रकारे या सांख्ययोगाची ही जी धारणा आहे की हा अकर्ता आहे, हा परमेश्वर स्वरूप आहे आणि हा आपल्याच ठिकाणी शांत प्रशांत राहून सर्व ब्रह्मांडामध्ये त्याचं कार्य सर्वत्र चालू आहे, तसा तो आपल्या देहामध्ये सुद्धा संबंध ब्रह्मांडाला पाहून तो सर्व प्रकारचे क्रिया म्हणजे ह्या अंतःकरणामध्ये होणाऱ्या क्रियेपासून ते बाह्य होणाऱ्या सगळ्या क्रियेपर्यंत सर्व क्रिया ज्या आहेत ह्या परमेश्वराच्याच माध्यमातून होत आहेत, अशा प्रकारची त्याची धारणा होऊन तो जो आहे हा तो अंतिम परमेश्वराशी एकरूप झालेला आहे. म्हणून कर्मयोगी आणि ज्ञानयोगी याची तुलना आपण जेव्हा जेव्हा करतो ना तेव्हा तेव्हा कर्मयोगी क्रियाप्रधान असून तिथे समर्पण भाव आहे आणि ज्ञानयोगी हे धारणाप्रधान असून तो आपल्या ठिकाणी राहून तो आपल्या शक्तीच्या माध्यमातून या प्रकृतीचं दर्शन घडवत असतो आणि तो शांत प्रशांत असतो. अशा प्रकारे दोघंही परमेश्वराशी एकरूप झालेले आहेत असा हा त्या 8व्या आणि 9व्या श्लोकाचा हा अर्थ आहे. आणि त्याच्यानंतर मग 8वा आणि 9वा हा श्लोक झाल्यानंतर म्हणजे कर्मयोग सांगितला आणि ज्ञानयोग सांगितला, या दोन्हीचंही हे सांगितल्यानंतर पुढे 10वा जो श्लोक आहे तो कर्मयोग आणि ज्ञानयोग सांगितल्यानंतर भगवदार्पण बुद्धीने जी भक्ती निर्माण होते, कारण ह्या दोन्हीचाही परिणाम जर काय असेल तर भक्तीची निर्मिती आहे, ती ही भक्ती निर्माण झाल्यानंतर त्याचे काय लक्षण आहेत हे 10व्या श्लोकामध्ये सांगितले. म्हणजे तिथे बघा तुम्ही की 7वा 8वा 9वा आणि 10वा हे जर आपण 4 श्लोक जर घेतले तर कर्मयोग ज्ञानयोग आणि भक्तियोग असा प्रवास त्या ठिकाणी आलेला आहे. आणि मग त्या ठिकाणी त्यांनी भगवतार्पण बुद्धीने जी कर्म करण्याची जी एक त्याची जी धारणा झालेली आहे आणि जी वृत्ती झालेली आहे त्या वृत्तीतून तो त्याला आत्मशुद्धी प्राप्त झालेली आहे आणि तो हे ब्राह्मी स्थितीमध्ये परमेश्वराला सर्व कर्म अर्पण करण्याच्या स्थितीमध्ये झाला. अत्यंत त्यागी असा तो पुरुष झालेला आहे आणि त्याचं सर्व जे कर्म आहे ते कर्म हे स्वच्छ आहे, ते निर्लेप आहे. तर ह्याचं त्यांनी 10व्या श्लोकामध्ये सांगितलं आहे की ब्रह्मणी आधाय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यते न सह पापेन पद्मपत्रम इव अंभसा. ब्रह्मणी कर्म आणि परमात्म्यामध्ये सर्व कर्मे अर्पण करून आसक्तीचा त्याग करून जो पुरुष आपले कर्तव्य करत असतो तर तो कसा आहे पुरुष, तर पाण्याने कमळाच्या पानाप्रमाणे तो कुठल्याही पापाने लिप्त होत नाही, असा तो हा भक्तिप्रधान आहे. तर याचं काय तत्वरहस्य आहे ते आपण पुढच्या रविवारी बघूया. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज. बरं.